ಹೀಗೆ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಛಿದ್ರವಾಗಿ ಬಿದ್ದಿರುವ ಮನೆಯ ಸಾಮಾನುಗಳು, ಮನೆಯ ವಸ್ತುಗಳೆಲ್ಲ ಸುಟ್ಟು ಕರಕಲಾದ ಸ್ಥಿತಿಯನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಅಯ್ಯೋ ಅನ್ಸುತ್ತೆ. ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ಘಟನೆ ನಡೆದಿದ್ದು ಜತ್ತ ತಾಲೂಕಿನ ಭಾಗ್ಯವಾಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ. ಸಾಯೋ ಟೈಮಲ್ಲಿ ನೀರು ಹಾಕಿದ್ರು ಅಂತಾರಲ್ಲ, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ತುಕಾರಾಂ ಬಾಬಾ ಮಹಾರಾಜರು ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಜರಿದ್ದು ಅವರಿಗೆ ಧೈರ್ಯ ತುಂಬುವ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಭಾಗ್ಯವಾಡಿಯಲ್ಲಿಯ ಬಾವು ಬೀರ ಹಕ್ಕಿ ಅನ್ನುವರ ಮನೆ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ನಿಂದ ಸುಟ್ಟು ಕರಕಲಾಗಿತ್ತು. ಮನೆ ಮಾಡುವ ಒಬ್ಬ ಮಗ ಮೊದಲೇ ತೀರಿ ಹೋಗಿದ್ದು, ಇನ್ನೊಬ್ಬ ದಿವ್ಯಾಂಗ ಮಗಳು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಿ ತಂದೆ ತಾಯಿಯನ್ನ ಸಾಕ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ತಾತ್ಕಾಲಿಕವಾಗಿ ಸಾಥ್ ಕೊಡಲು ಮಾತ್ರ ಮಾನವ ಮಿತ್ರ ಸಂಘಟನೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಹರಿಭಕ್ತ ಪಾರಾಯಣ ತುಕಾರಾಂ ಬಾಬಾ ಮಹಾರಾಜರು ಹಾಜರಿದ್ದು, ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನೆಯ ಒಂದಿಷ್ಟು ಸಾಮಾನುಗಳು ಜೊತೆಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಹಣ ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಧೈರ್ಯ ತುಂಬಿದ್ರು. बागेवाडी ते भाऊ बिरो हाके यांचा छप्परवरच्या घराला काल अचानक आग लागून पूर्णपणे घरातलं जेवढं साहित्य होतं सगळं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की ह्या कुटुंबाला पुन्हा तितक्याच जोमाने, त्यांना 2 मुले आणि एक मुलगा होता, तो देखील वारलेला आहे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये हे वाटचाल करत असताना ह्या कुटुंबावर धोक्याचा डोंगर कोसळलेला आहे. जत तालुक्यामध्ये श्री संत बागडेव मानवमित्र संघटनेच्या वतीने गेले 2017 पासून ज्या ठिकाणी दलित झाले त्या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमचं कार्य करत असतो. त्याचबरोबर दानशूर व्यक्ती जे आहेत त्या देखील व्यक्तींना माझी विनंती आहे, त्यांचं घर पुन्हा उभारण्यासाठी प्रत्येकाने सरळ हाताने मदत करू. कारण मुलगी बघितलं तर दिव्यांगन आहे आणि खूप परिस्थिती विचित्र परिस्थिती आहे. आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण फुलाची पाकळी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून संसार साहित्याने रोग रक्कम त्यांना आम्ही या ठिकाणी देतो आहे. ही माहिती पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मला जे रुक्मिणी असतील, धनराज वाघमोडे साहेब असतील यांच्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली. गावचे सरपंचांनी देखील माझी चर्चा केली. पण तालुक्यामध्ये अशा घटना जत तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडतात. प्रत्येक वर्षी जानेवारीपासून सुरुवात होते ते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, जून म्हणजे ह्या महिन्यापर्यंत उन्हाळ्याचे दिवस असतात. ह्या भागातील बरीचशी मंडळी हातावरचं पोट आहे आणि अगदी छोटी छोटी घरं आहेत, छपराची घरं आहेत. हे प्रमाण तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस वाढलेलंच आहे. माझी प्रशासकांना पण विनंती आहे की ह्या कुटुंबांना घर देखील उपलब्ध व्हावं आणि स्वतंत्र घरामध्ये ह्या लोकांना वास्तव्य होण्यासाठी प्रशासकाच्या माध्यमातून देखील असेल तर त्यांनी मदत करावी, ही या माध्यमातून मी विनंती करतो. ಸಹಾಯ ಅಲ್ಲ, ಕರ್ತವ್ಯ ಅಂತಾದ್ರೂ ಮಾಡೋಣ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ತುಕಾರಾಂ ಬಾಬಾ ಮಹಾರಾಜರು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಡವರಿಗೆ ಆಸರೆಯಾಗಿ ನಿಲ್ಲುವುದೇ ಮಾನವ ಧರ್ಮ. ಹಾಗಾಗಿ ತುಕಾರಾಂ ಬಾಬಾ ಮಹಾರಾಜರು ಇಂತಹ ಅದೆಷ್ಟೋ ಘಟನೆಗಳಿಗೆ ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವೀಕ್ಷಕರೇ, ನೀವು ಕೂಡ ಈ ಸ್ಟೋರಿಯನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಕೈಲಾದಂತಹ ಸಹಾಯವನ್ನ ಈ ಬಡ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಆಸರೆಯಾಗಿ ಅನ್ನೋದೇ ನಮ್ಮ ಗಡಿನಾಡು ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್ ಚಾನೆಲ್ ಉದ್ದೇಶವಾಗಿದೆ.